छगन भुजबळ मंत्री धनंजय मुंडेंच्या पाठीशी। सरपंच हत्या प्रकरणात आरोपींना फाशीच व्हायला हवी, पण आरोप सिद्ध नसताना राजीनामा मागणं चुकीचं, भुजबळांचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना बीड परळीच्या गुंडांकडून धोका। शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, लोकप्रतिनिधींना पोलीस सुरक्षा पुरवण्याची विनंती। संतोष देशमुखांची हत्या हा जाती पलीकडचा विषय, वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा। संभाजीराजेंची राज्यपालांकडे मागणी, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी शिष्टमंडळ आग्रही। संतोष देशमुख हत्या प्रकरणात खाकी वर्दी बदनाम, पोलीस अधीक्षकांसह तिघांची बदली, तर एक जण निलंबित। महाविकास आघाडीच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांकडून उच्च न्यायालयात निवडणूक याचिका। नियमांचं उल्लंघन, ईव्हीएममध्ये छेडछाड, मतदार याद्यातील घोळांवर बोट। नागपूरमध्ये बंटी शेळकेंच्या नेतृत्वात काँग्रेसचं आंदोलन, नागपूर सुधार प्रन्यासमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। वक्फ बोर्डाकडून देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न, मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंचा आरोप। हिंदूंच्या देवस्थानांवर हक्क सांगणं हे मोठं षडयंत्र असल्याचाही दावा। सत्कारातील भाषणात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा घसरली। आभार मानण्याऐवजी मतदारांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द। मतदारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य कसं खपवून घ्यायचं, आमदार गायकवाडांच्या मुक्ताफळांवरून संजय राऊतांचा शिंदेंना सवाल। अजित पवारांच्या सालगडी वक्तव्यावरही कोपरखळ्या। कर्नाटकनंतर आता गुजरातमध्येही एचएमपीव्हीचा रुग्ण, बंगळुरात 3 आणि 8 महिन्यांच्या 2 बाळांना, तर अहमदाबादमध्ये 2 महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्हीची बाधा। देशभरात सतर्कतेचं आवाहन। धाराशिव जिल्ह्यात पारधी समाजाच्या 2 गटात तुंबळ हाणामारी, तिघांचा मृत्यू, 10 संशयित आरोपींना अटक। वाशीजवळच्या बाबी गावातली घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।